नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत आष्टी या ठिकाणी उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस साहेब यांच्या माध्यमातून भव्य दिव्य मोठं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे. अण्णा, किती रुग्णांची आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी नोंद केली आणि उद्या किती रुग्ण इथं येण्याचा अंदाज आहे? आता काही रिपोर्ट जो दुपारपर्यंत आला होता, साधारणतः 36-37 हजारापर्यंत पेशंट पूर्ण तपासले गेलेले आणि रेफर पेशंटची संख्या जवळपास 15,000च्या आसपास आहे. म्हणजे जे उद्याच्याला इथं येऊन तपासणी करतील आणि त्यांना तज्ज्ञ डॉक्टर जे सल्ला देतील त्यानुसार आपण पुढची कारवाई करू. आणि काही लोक आता जे तपासणी बी नाही झालेले, परंतु असे सुद्धा काही लोक येऊ शकतात. जे लोक येतील त्यांची सुद्धा आम्ही इथं तपासणी करणार आहोत. आणि मूळ काय आहे की यांची संख्या जी पेशंटची वाढते त्याचं कारण ऊसतोड कामगार, दुसरं म्हणजे आता आमची संख्या कमी झाली, ऊसतोड्यांची संख्या आमची बऱ्यापैकी प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. पण पूर्वी आमचे हे तीनही तालुके आष्टी, पाटोदा, शिरूर, आजही शिरूरमध्ये हायेस्टच आहे. ऊसतोडणी जी आहे ती हायेस्ट आहे, परंतु प्रमाण मात्र कमी झालेलं आहे. ते ऊसतोडणी हमालीचे कामं आमच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती केले. कांद्याचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे. म्हणजे वाकून झुकून ज्या कामं तरुणपणामध्ये केली आणि आत्ता जे वार्धक्याकडे लोक सरकलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त दिसतंय. मणक्याचं आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, म्हणजे खुब्याची तक्रारी आहेत. तर हे सगळे कारणं जे आहेत, अतीव कष्ट आमच्या लोकांनी केलेलं असल्यामुळं ही संख्या मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे. आणि उद्याच्याला इथं 7 जे आहेत 7 पद्मश्री येणार. डॉक्टर लहाने साहेब जसे पद्मश्री आहेत ते आमचे आहेत, त्याच्यामुळं आम्ही इथं त्यांचं नाव प्रामुख्यानं घेतो. परंतु इतर सुद्धा 6 पद्मश्री डॉक्टर्स या ठिकाणी येणार आहेत. 162 हॉस्पिटल इथं आलेले. एवढे हॉस्पिटल ते मुख्यमंत्री सहायता निधीचा जो कक्ष आहे त्यांचंही म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हॉस्पिटल इतर ठिकाणच्या महाशिबिराला आलेले नाहीत. आष्टीच्या महाशिबिराला मात्र 162 हॉस्पिटल आले. इथं हजारो तज्ज्ञ डॉक्टर उद्याच्याला या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे जेवढे पेशंट येतील ते सर्व पेशंट आम्ही तपासणार आहोत. आणि या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सुविद्य पत्नी अमृताताई फडणवीस यांना बोलवलेलं आहे. त्याही स्वतः येत आहेत. दिव्याज फाउंडेशन त्यांचं जे आहे त्याच्या माध्यमातून त्या सामाजिक काम वगैरे करतात, तर त्यासुद्धा आलेल्या आहेत. तो कार्यक्रम पण होईल. पण सर्वाधिक जास्त आमची प्रायोरिटी ही आलेला रुग्ण तपासणे, त्याचं इथं आणि सर्व व्यवस्था आमची कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही बघताय केवढ्या मोठ्या प्रमाणावरती नियोजन या ठिकाणी केलंय. म्हणजे आल्याबरोबर नोंदणी कक्ष आहे, नोंदणी करून घेणार. नंतर बिस्किटचा एक पुडा, पिशवी आणि पाण्याची बाटली आम्ही त्या रुग्णाला या ठिकाणी देणार. परत ते चेकिंग करून आल्याच्या नंतर इकडे नाश्त्याची सुद्धा सोय जी आहे ती केलेली आहे. आता इथे आम्हाला काय पाची पाकवानाचं वगैरे जेवण देता येत नाही. हा वैद्यकीय क्षेत्राचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं डॉक्टरांनी जे सल्ला दिला त्या सल्ल्याप्रमाणेच आम्ही इथं आहाराची व्यवस्था केलेली आहे. आणि नंतर मेडिसिन सगळ्या रुग्णांना जे आता काही गुडघेदुखीचे सर्वाधिक जास्त संख्या आहे
तर सगळ्यांचेच काय गुडघ्याचे ऑपरेशन होणार नाही. काही गुडघेदुखी जी आहे ती फक्त औषधोपचारावरती सुद्धा थांबू शकते, खांदादुखी थांबू शकते किंवा मानदुखी थांबू शकते. तसं मेडिसिन सुद्धा सगळं इथं उपलब्ध आहे. दिव्यांग बांधव जे आहे, जे म्हणून येतील ते त्यांना सर्वांना जे साहित्य लागेल ते कोणाचा पाय गेलेला आहे, कोणाचा हात कटलेला आहे, कोणाला काठी लागते, कोणाला कानाचं यंत्र लागतंय, हे सगळे जेवढे काही पेशंट व्याधीग्रस्त पेशंट येतील ते आम्ही या ठिकाणी तपासणार, त्यांना साहित्य देणार. काही दुर्धर आजार आहेत, गंभीर आजार आहेत, लहान मुलांच्या छिद्र आहे हार्टला, काही जणांच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये, महिला भगिनींची तक्रारी आहेत, ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीमध्ये, पिशवीच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये, काही पोटाच्या आजाराच्या सुद्धा तक्रारी महिला भगिनींच्या जास्त आहेत. तर त्या सुद्धा कारण आपण आता गेल्या 15 दिवसामध्ये तपासणी केल्यामुळं आपल्याला आता ते अचूक निदान करण्यासाठी आणि काही तज्ज्ञ एवढे मोठे लोक या ठिकाणी आलेले आहेत की कॅन्सरच्या बाबतीत तर त्यांची 6-6 महिने वेळ मिळत नाही, एवढ्या मोठ्या ताकदीचे लोक इथं आलेले आहेत. पांडा साहेबासारखे डॉक्टर उद्या इथे येत आहेत, ज्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांची सुद्धा सर्जरी केलेली आहे. असे मोठमोठे डॉक्टर येत आहेत आणि अनेकही सगळ्या संस्था, आमचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते सगळेजण या ठिकाणी तुटून पडलेले आहेत. सर्वांनी चांगली मेहनत केलेली, आशा वर्करने घेतली, आमच्या महसूलच्या लोकांनी घेतली, आमच्या BDOच्या लोकांनी घेतली, त्याच्यानंतर आमचे जे मेडिकल जे प्रमुख आहेत तिकडे THO असतील, तिन्ही THO आणि ग्रामीण रुग्णालयाचे जे प्रमुख आहेत तिन्ही ठिकाणचे, रायमो, आष्टी, पाटोदा, अगदी आमचा डॉक्टर सुद्धा प्रत्येक गावात मला वाटतं कॅम्प त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे आलेले लोक जे आहे हे सेवेचा कार्यक्रम आहे. ही सेवा आम्ही या ठिकाणी देणार, उपलब्ध करून ठेवणार. गोरगरीब आमचे लोक आहेत, गरीब माणसाला लक्षातही आलं तरी कधी 2 पैसे उपलब्ध नसल्यामुळं त्या आजाराकडं किंवा त्या दुखण्याकडं म्हणजे दुर्लक्ष केलं जातं. आज नाही उद्या बघू, उद्या नाही परवा बघू, त्याच्यामुळं ही रुग्णांची संख्या जास्त झालेली. तर हे एकदा पूर्णपणे चेकिंग करून आता हे ऑपरेशन आम्ही सुरू करणार. आणि उद्याचा कार्यक्रम संपला म्हणजे हा कार्यक्रम संपला असं नाही आहे, पुढचे 1 वर्षभर आम्ही हे जेवढे पेशंट डिटेक्ट झालेले आहेत, ज्यांच्या तातडीच्या शस्त्रक्रिया आहेत, आम्ही त्यांना पटकन पाठवणार. आणि याच्यामध्ये एकाही माणसाला जाण्याचा येण्याचा सुद्धा खर्च लागणार नाही. आत्ताची व्यवस्था आमच्या बहुतेक सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेली आहे येण्यापर्यंत. आणि ज्या ठिकाणी असंही सांगितलं, आमची जी गणप्रमुखांची यंत्रणा आहे, तालुकाचे मंडळाचे अध्यक्ष आहे, यांनी सगळ्यांना मी असं आदेशित केलेलं आहे की जिथे कोणी म्हणाल की बाबा माझी ऐपत नाही किंवा आमचा सक्षम माणूस नाही, पण माझ्या मतदारसंघामध्ये सक्षम माणूस नाही असं गाव बहुतेक नाहीये, गाव वाडी हे. त्याच्यामुळं आमचे लोक सक्षम आहेत, ते स्वतःच्या गाड्यामध्ये सगळे पेशंट घेऊन येणार. आल्याच्या नंतर आम्ही सगळ्या सुविधा हे इथं आहेत. त्याच्यामुळं आणि या व्यतिरिक्त सुद्धा मी काल स्टेटमेंट केलेलं आहे, कारण चष्मे मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत आणि लहाने साहेबांसारखा ब्रँड आल्यामुळं लगेच काही लोकांची पण अपेक्षा वाढते. तर कितीही लोक आले तरी त्याचा डोळा तपासणार, त्याचा कोणता नंबर आहे त्या नंबरचा चष्मा सुद्धा इथं वाटप होणार. काठ्या जवळजवळ 23,000 काठ्या आल्या, पण ते काठी आम्ही आता प्रातिनिधिक स्वरूपात थोड्या वाटणार, नाही तर काठ्या वाटपण हे जरा इथं ठेवलं तर मला वाटतं ते गोंधळ होऊन जाईल. त्यापेक्षा जो कोणी रुग्ण इथं नोंदला जाईल
त्याची काठी सुद्धा आम्ही गण प्रमुखाच्या माध्यमातून त्या त्या कार्यकर्त्याकडे त्या त्या गावामध्ये पोहोच त्या ठिकाणी करणार. उद्या रुग्णांची यायची काय व्यवस्था आहे? काय रुग्ण यायची काय व्यवस्था आहे उद्या? सगळी झाली, सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यवस्था केलेली. आमच्याकडे 9 बूथ 10 बूथला एक माणूस आहे, त्यांच्याकडनं आम्ही पूर्ण माहिती घेत असतो, कोणत्या गावातले किती पेशंट. आणि बहुतेक मी सांगितलं ना, सक्षम कार्यकर्ते आहेत, त्यांनी आपापल्या गाव वाड्याची सोय केलेली. एकही रेफर केलेला पेशंट उद्या आष्टी मतदारसंघातला त्याच्या गावामध्ये वाडीमध्ये राहणार नाही. चेकिंग केलेले वेगळे, रेफर केलेले वेगळे. रेफर म्हणजे त्यांना कुठंतरी डोळ्याच्या तपासणीची आवश्यकता आहे, त्यांचा गुडघा तपासणीची आवश्यकता आहे, कोणाचं कंबरदुखी आहे, कोणाच्या हाताला मुंग्या येतात. हाताला मुंग्या येणं हे जरा गंभीर आहे, तरीसुद्धा लोक अंगावरती काढतात. तर कारण त्याचा संबंध डायरेक्ट हार्टशी आहे, तर ते पेशंटला सुद्धा आम्ही इथं तपासणार. इथं कॅन्सरच्या बाबतीमधल्या एवढ्या मोठ्या मशिनरी आलेल्या आहेत, त्या मशीनमध्ये तपासणी करून जर कोणाचं काय, हे फक्त काय जास्तीत जास्त आशाताई वर्करला सांगितलं त्या मायमावल्याने. कारण पुरुष मंडळीला, पुरुष कार्यकर्त्याला महिला सांगू शकत नाही त्यांचं दुखणं. तर आम्ही त्याच्या बाबतीमध्ये आशाताई ज्या आहेत त्यांनी सर्वाधिक जास्त तगडं काम केलं. त्यांनी जेवढ्या महिला भगिनींची नावं सांगितले आम्ही त्यांचे नावं इथं घेतली. पुरुषांमध्ये सुद्धा कोणाचा मुख कर्करोग किंवा अदर कॅन्सर असं ज्यांना कोणाला काही वाटत असेल, म्हणजे एक पण असा आजार नाही की ते येतं त्याच्या उपचार होऊ शकत नाही असा? टोटल एक बी आजार नाही. एक इथं तुमची कितीही लाखापर्यंत कोटीपर्यंत बी तुमची शस्त्रक्रिया असली तरी बी या माध्यमातनं त्या ठिकाणी सर्जरी होणार. हे होते आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठं महाशिबिर, आरोग्य शिबिर या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेलं आहे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. ओके.